ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारे कोंबड्या ह्या चरण करत असतात आणि ग्रामीण भागामध्ये कोंबडा हा जो प्रकार आहे हा पारंपरिक पद्धतीने चालत आलेला प्रकार आहे. कोंबड्या ही इथला जे टाकाऊ वस्तू आहे, टाकाऊ वस्तूवरती ह्या कोंबड्या जगत असतात आणि त्यानंतर त्याची उपजीविका म्हणून ग्रामीण भागामध्ये कोंबड्यांना फार महत्त्व आहे. कोंबडा ज्यावेळेस पहाटे 4 वाजता, पूर्वी घड्याळ नव्हतं आणि घड्याळ नसल्यामुळे अशा प्रकारचे कोंबडे बवायचे आणि ते बवल्यानंतर महिलांना कळायचं की आता पहाट झाली आहे आणि मग त्या जात्यावरती आता आपल्याकडे पिठाच्या गिरणी आहेत, परंतु तेव्हा जात्यावरती दळण करायचे आणि दळण केल्यानंतर मग ह्या कोंबडा बवल्याचा एक तो शेतकऱ्यांना एक वेगळं म्हणजे त्यांना सकाळ झाल्याची आठवण करून देणारी असे ही पाळीव अशी ही कोंबड्या आहेत आणि यांना फार महत्त्व आहे. यांना जे एखादा पाहुणा पै आला किंवा एखादा सण असेल त्यावेळेस इथल्या पाहुणचार म्हणूनही त्याचा उपयोग केला जातो. त्याचबरोबर ह्या कोंबड्यांमुळे एक थोडं उत्पन्नही मिळतं. एक वेगळ्या ग्रामीण भागामध्ये आल्यानंतर ह्या कोंबड्यांचा आपल्याला अनुभव घेता येतो. त्याचबरोबर ह्या कोंबड्यांचा आता सध्या पोल्ट्री निघालेले आहे, परंतु त्या पोल्ट्री आहेत त्या अशा प्रकारच्या नाहीत. ह्यांचं जे खाद्य आहे ते अतिशय चविष्ट असते आणि त्यांचा रस्सा हा अतिशय चविष्ट असतो. म्हणून ह्या कोंबड्यांना फार ग्रामीण भागामध्ये महत्त्व आहे. एखादी जत्रा असते, एखादा सण असतो, ह्या जत्राच्या उत्सवामध्ये ह्या कोंबड्यांचा एक प्रकारे बळी दिला जातो. ग्रामीण देवता आहे ते पूर्व पारंपरिक पद्धतीने चालत आलेलं आहे. आता ह्या किती ह्या कोंबड्यांमुळे एक ग्रामीण भागामध्ये एक वेगळा असा अनुभव येत असतो. नक्कीच ग्रामीण भागातल्या ह्या कोंबड्या आपल्याला फार एक वेगळं आकर्षण निर्माण करतात. मी कोल्हापूर, महादू पवार, पत्रकार, मुंबई.